राजा परीक्षिती यांचा आपण भागवत ग्रंथामध्ये बरेचदा उल्लेख ऐकला असेल, परंतु हे राजा परीक्षिती नेमके कोण होते? तर राजा परीक्षिती हे अर्जुनाचा नातू आणि अभिमन्यूचा मुलगा होता. हे बऱ्याच कमी लोकांना माहीत आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये राजा परीक्षितीचा थोडक्यात आपण जीवन प्रवास किंवा जीवनचरित्र बघणार आहोत. परीक्षिती हा अर्जुनाचा नातू व अभिमन्यू आणि उत्तरा यांचा पुत्र होता. त्याच्या जन्माआधीच अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडून त्याला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु श्रीकृष्णाने त्याला जीवन दिले. त्याच्या राज्यकाळात कलियुगाला सुरुवात झाली असा समज आहे. त्यानेच कलीला सोने, स्त्री, दारू, जुगार, भक्षण या 5 जागा राहायला दिल्या होत्या. तक्षक नावाचा नाग राजा चावल्याने परीक्षितीला मरण आले. जन्मेजय हा परीक्षितीचा मुलगा होता. महाभारत हा आजवरचा पौराणिक व साहित्यिक इतिहासातील सर्वात मोठा आणि रोचक ग्रंथ मानला गेला आहे. धर्माच्या रक्षेसाठी भावाभावांमध्ये झालेले मतभेद आणि अखेरीस युद्ध या घटनांशी निगडीत महाभारतातील अनेक कथा आजही प्रसिद्ध आहेत. मात्र महाभारतातील काही कथांमध्ये केल्या गेलेल्या भविष्यवाणी किंवा दिले गेलेले तथाकथित शाप आजच्या काळामध्ये सत्यात उतरत असल्याचे म्हटले जाते. तर ह्या कथा कोणत्या होत्या ते आपण जाणून घेऊया. बायकांच्या पोटामध्ये कोणतेही रहस्य लपून राहू शकत नाही या विधानाचा थेट संबंध महाभारतातील एका घटनेशी असल्याचे म्हणतात. महाभारताचे युद्ध संपुष्टात आल्यानंतर कर्ण हा वास्तविक कुंतीपुत्र असल्याचे कुंतीने पांडवांना सांगितले. हे ऐकून अतिशय कष्टी झालेल्या पांडवांना आपण आपल्याच भावाचा वध केल्याचे दुःख अनावर झाले. त्यानंतर युधिष्ठिराने कर्णाचे विधिवत अंत्यसंस्कार केले आणि कुंतीने आपल्यापासून सत्य लपविल्याच्या क्रोधापायी व बंधुवियोगाच्या दुःखापायी त्याने केवळ कुंतीलाच नाही तर समस्त स्त्री जातीला शाप दिला की इथून पुढे कोणतीही स्त्री आपल्याजवळ कुठलेही गुपित ठेवू शकणार नाही, कोणतेही रहस्य ती दीर्घकाळ आपल्या मनामध्ये लपवून ठेवू शकणार नाही, असाच तो शाप होता. पांडव स्वर्गलोकी प्रस्थान करण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी सर्व राज्य अभिमन्यूचा पुत्र परीक्षित याच्या स्वाधीन केले. एकदा परीक्षित राजा जंगलात गेला असता त्याला एक अनोळखी योगपुरुष दिसला. त्याने राजाला विचारले की राजन, आपण मला ओळखलेले दिसत नाही. आजपासून द्वापारयुगाचा अंत होऊन माझा प्रभाव अर्थात कलियुग सुरू होत आहे. त्यावेळेस राजा परीक्षिताने आपण येऊन प्रजेवर काय फरक पडेल तेव्हा कलीने सांगितले, आतापर्यंत मानवाने जी पण प्रगती केली त्यात दिवसेंदिवस अधोगती होणार. नातेवाईक ओळख देणार नाही, आपापसात अजून द्वेष वाढेल. प्रत्येकजण संपत्ती व धनसंचय याला सर्व समजून माणूस माणसापासून दूर जाणार. या सर्व गोष्टी माझ्या प्रभावाने घडतील. हे ऐकून राजा परीक्षित चिंतातूर झाला. राजा परीक्षित, पुढे असे करणार असाल तर आपण न आलेलेच बरे. तेव्हा कली म्हणाला, मी आलो तर आता परत जाऊ शकत नाही, तेव्हा कमीत कमी मला 4 घर तरी राहायला द्या. तेव्हा परीक्षित राजा म्हणाला, आपण जुगार म्हणजे पत्ते, स्त्री, संपत्ती अशा ठिकाणी राहू शकता. त्यावेळेस पुन्हा अजून एक घर कोणते, तेव्हा ते कोणते ते सांगा. त्यावेळेस चौथे सोने असे नाव सांगितले. कलीने सांगितले, या गोष्टींचा लोभ धरल्यास मनुष्यात वितुष्ट निर्माण होईल. तरी परीक्षित राजा हो म्हणाला व लगेच कलियुग सुरू झाले. राजाच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट असल्याने लगेच कलीचा प्रभाव पडला. एके दिवशी राजा परीक्षित शिकार करण्यासाठी जंगलात गेला. वन्य प्राण्यांचा पाठलाग केल्यामुळे आणि तलावाच्या शोधात भटकंती केल्याने तो तहानेने त्रस्त झाला होता. तो श्रृंगी ऋषीच्या आश्रमात पोहोचला. तिथे शमीक ऋषीने डोळे मिटून शांतपणे एका स्नानावर बसून ब्रह्मस्थितीत लीन झाले होते. राजा परीक्षितीने त्यांच्याकडे पाणी मागितले, पण ध्यानस्थ असल्याने शमीक ऋषीने काहीच उत्तर दिले नाही. कलियुगाच्या प्रभावाने डोक्यावर सोन्याच्या मुकुटावर राहून राजा परीक्षित यांना असे वाटले की हे ऋषी ध्यानस्थान असल्याचे भासवून माझा अपमान करताय. त्यांना ऋषीवरील राग अनावर झाला. आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने जवळच पडलेला एक मृत साप उचलला आणि तो ऋषीच्या गळ्यावर घालून राजवाड्यात परत गेला. इकडे ऋषी शिंगी हे आंघोळीला नदीवर गेले. त्यांना इतर शिष्यांनी परीक्षित राजाच्या कृत्याबद्दल सांगितले. जेव्हा मुलगा शिंगी ऋषीला हे कळले तेव्हा त्याला राजा परीक्षितीचा त्याचा फार राग आला. हा राजा जिवंत राहिल्यास तो ब्राह्मणाचा अपमानच करीतच राहील असा ऋषी शिंगीचा विचार झाला. अशा प्रकारे विचार करून ऋषिकुमाराने आपल्या अंजुलीतील पाणी घेऊन राजा परीक्षितीला शाप दिला आणि आजपासून 7व्या दिवशी तक्षक साप तुम्हाला चावेल व त्यात तुझा अंत होईल असा शाप दिला. शमीक ऋषीच्या ध्यानातून बाहेर आले तेव्हा मुलगा शिंगी ऋषीने राजा परीक्षित आणि त्यांच्या शापाबद्दल त्यांना सांगितले. हा शाप ऐकून ऋषी शमीकला अतिशय वाईट वाटले आणि ते म्हणाले, अरे मूर्खा, तू भयंकर पाप केले आहेस. थोड्याशा चुकीसाठी तू देवधर्माला शाप दिलास. माझ्या गळ्याला मृत साप घालण्याची ही कृती
राजाने जाणीवपूर्वक हे केले नाही. त्यावेळी तो कलियुगाच्या प्रभावाखाली होता. राज्यात प्रजा आनंदी असताना आणि आपण नामजप तपस्या निर्भीडपणे बलिदान देत राहतो. आता राजा यापुढे विषयामध्ये राहिलेला नाही. बंडखोरी, वंशवाद पसरतील आणि तेथे अधर्माचे साम्राज्य होईल. या राजाला शाप दिला गेला नाही, परंतु आपण त्याचा शाप देऊन एक भयंकर गुन्हा केला आहे. कदाचित राजा स्वतः तुम्हाला शाप देईल, परंतु मला माहीत आहे की तोच अंतिम आहे, ज्ञानी आहे आणि कधीही करणार नाही. ऋषी शमीकला आपल्या मुलाच्या गुन्ह्याबद्दल वाईट वाटले तेव्हा, जेव्हा राजा परीक्षितने आपला मुकुट राजगृहात पोहोचवला तेव्हा. कलियुगाचा प्रभाव संपला आणि पुन्हा ज्ञान प्राप्त झाले. ते विचार करू लागले की मी एक भयानक पाप केले आहे. निर्दोष ब्राह्मणाच्या गळ्यात मृत साप ठेवून मी मोठे दुर्दैव केले आहे. म्हणून त्यांना पश्चाताप होत होता की ऋषी शमीकने पाठविलेले शिष्य आले आणि त्यांना सांगितले की ऋषिकुमाराने तुम्हाला शाप दिला आहे की आजपासून 7व्या दिवसापर्यंत तक्षक सर्प तुम्हाला चावेल. राजा परीक्षिताने शिष्याला एक आनंदी मुद्रा दिली आणि ते म्हणाले, ऋषिकुमाराने माझ्यावर शाप देऊन माझ्यावर खूप कृपा केली आहे. माझ्यासारख्या पापीला माझ्या पापाबद्दल शिक्षा व्हावी अशी माझीही इच्छा आहे. तुम्ही हा संदेश ऋषिकुमारला द्या की मी त्याच्या दयाळूपणाबद्दल त्याचे अत्यंत कृतज्ञ आहे. त्या शिष्याला मान देऊन आणि क्षमा मागून राजा परीक्षित तेथून निघून गेला. राजा परीक्षित यांनी आपल्या आयुष्यातील उर्वरित 7 दिवस ज्ञान आणि भक्तीमध्ये घालवण्याचा संकल्प केला. त्याचा सक्षम मुलगा जनमेजय याचा राज्याभिषेक झाला आणि त्याने सर्व राजेशाही टाकून फक्त कमरेला एक वस्त्र लावले आणि गंगेच्या काठावर बसला. आपली सर्व आसक्ती सोडून दिली होती आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या भक्तीत लीन झाले होते. राजा परीक्षिताच्या या ध्यानधारणाबद्दल ऐकून अत्री, वसिष्ठ, च्यवन, अरिष्टनेमी, शार्दन, पराशर, अंगिरा, भृगू, परशुराम, विश्वामित्र, इंद्रमान, उत्था, मेधादिती, देवल, मैत्रेय, पिप्लाद, गौतम, भारद्वाज, कांदव, अगस्त्य, नारद, वेद, व्यास इत्यादी ऋषी, महर्षी आणि देवर्षी यांनी त्यांच्या शिष्यासह त्यांची गंगा किनारी भेट घेतली. राजा परीक्षित यांनी मनोभावे सर्वांची पूजा करून त्यांचा चरणस्पर्श केला व सर्व काळ त्यांच्या चरणांची उपासना केली आणि म्हणाले, तुमच्यासारख्या ऋषीमुनींचे दर्शन घेणे हा माझा मोठा बहुमान असून मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला सत्तेच्या सामर्थ्याने अहंकार झाला, त्यामुळे माझ्या हातून महापाप घडले आहे. मी गुन्हा कबूल केला आहे. तरीसुद्धा तुम्ही मला भेटायचा त्रास घेतला, तरी उरलेले आयुष्य मी ज्ञान आणि भागवत भक्तीमध्ये वापरायला हवे. म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की आपण मला देवाला भेट होऊ शकेल ते मला सांगा. राजा परीक्षिताने शब्द ऐकून प्रत्येकजण फार आनंदी झाला आणि आपली इच्छा योग्य प्रमाणे पूर्ण करण्याचा निश्चय केला. त्याचवेळी ऋषी शुकदेव, व्यास ऋषी यांचा पुत्र तेथे आला. राजा परीक्षित सर्व ऋषींच्या सन्मानार्थ उभे राहिले आणि त्यांना नमन केले. त्यानंतर इतर ऋषीही आपापल्या जागांवर बसले. सर्वांनी आसन घेतल्यानंतर राजा परीक्षित मधुर सुरात म्हणाला, हे ब्रह्मरूप योगेश्वर, हे महाभाग, ज्याप्रमाणे राक्षसांनी भगवान नारायणासमोर पळ काढला त्याच प्रकारे विलंब न करता मला पण पापातून मुक्त करा. कृपया मला सांगा की नश्वर कर्तव्य काय आहे, त्याने कोणती कथा ऐकावी, कोणत्या देवताचा जप, अनुष्ठान, स्मरण, भजन अशा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे. राजा परीक्षित यांचे हे प्रश्न विचारल्याबद्दल सर्व ऋषींनी आभार मानले आणि त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी महायोगी ऋषी शुकदेवजी यांना विनंती केली. सर्व धर्माचे जाणकार देव ऋषी शुकदेवजी यांनी प्रश्नांची उत्तरं देण्यास मान्य केले. महायोगेश्वर श्री शुकदेवजी म्हणाले, हे राजा परीक्षिता, एक राजा म्हणून तुम्ही आपल्या कल्याणाची तसेच सर्वांच्या कल्याणाची चिंता केली आहे. म्हणूनच तुम्ही हा सर्वात चांगला प्रश्न विचारला आहे. यामुळे तुमचे कल्याण तसेच इतरांचे कल्याण होईल असणे आवश्यक आहे. जन्मानंतर माणूस सांसारिक जगात अडकतो आणि मनुष्याच्या योनीचा खरा फायदा त्याला मिळत नाही आणि रात्री झोपेमध्ये आणि स्त्री संदर्भात घालवले जाते. अज्ञानी माणूस स्त्री, मुलगा, शरीर, संपत्ती, मालमत्ता इत्यादीपासून सर्व काही समजून घेतो. तो एका मूर्ख माणसाप्रमाणेच त्यांच्यात रुजतो आणि त्याच्या मोहात त्याच्या मृत्यूची भीती बाळगतो आणि शेवटी मरण पावतो. मृत्यू आला की मानवांनी घाबरू नये आणि त्रास करून घेऊ नये. त्यावेळेस त्याच्या ज्ञानापासून वेगळेपण काढून सर्व जड काढून टाकली पाहिजे. आपल्या ज्ञानेंद्रियांना वश करून घ्या आणि त्यांना ऐहिक वासनांमधून दूर करा आणि चंचल मनाच्या दिव्याच्या ज्वाळासारखे स्थिर करा. म्हणूनच आपले मन शहाणपणाने आणि ज्ञानाने नियंत्रित करून आपण देवाच्या या महान स्वरूपाचे चिंतन केले पाहिजे. अशा प्रकारे 7 दिवस भागवत कथा ऋषी शुकदेव यांनी राजा परीक्षित यांना सांगितली. शेवटच्या दिवशी एका वेगळ्या खोलीत राजा परीक्षित बसले होते. त्यावेळेस त्यांना फलाहार देण्यात आला. एक फळ सोलत असताना त्यातून एक बारीक अळई निघाली, म्हणून ती झटकून टाकण्यात आली. जमिनीवर पडताच तिचा मोठा तक्षक सर्प झाला.
त्याने राजाला डंख मारला. शिंगी ऋषींचा शाप प्रत्यक्षात आला व राजा परीक्षित यांचा मृत्यू झाला. राजा जन्मेजय यांचा अगोदरच राज्याभिषेक झालेला होता. रामकृष्ण हरी.